छत्रपती संभाजीनगर भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। संसदेच्या मकरद्वारावरती बसून आंदोलन केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। याच पार्श्वभूमीवरती भाजपच्या वतीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपण पाहताय की संसदेचं अधिवेशन चालू आहे। संसद हे आमच्या लोकशाहीचं सर्वोच्च आदराचं ठिकाण आहे, हिंदुस्थानची शान आहे। आणि अशा संसदेच्या मकरद्वारावर राहुल गांधी 20 खासदारांना घेऊन चहा बिस्किटची पार्टी घेऊन न शोभणार, लोकशाहीचा अपमान करणारं कृत्य राहुल गांधी थिल्लरबाजी करतायत। हे त्यांच्या सारख्या नेत्याला शोभत नाही, लोकशाहीची अवमान करणारी घटना आहे, म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध करतोय। आपण पाहताय की पूर्ण जगामध्ये युद्ध सुरू आहे, अमेरिका, इस्रायल आणि इराण। आणि अशा परिस्थितीत भारत हा एकमेव देश आहे की ज्यांनी 70,000 भारतीय आपले सुखरूप आणण्याचं काम केलंय। इराण मधून 3 जहाज गॅस घेऊन निघालेले आहेत। सगळ्या जगाची वाहतूक बंद असताना इराणला भारताला परवानगी द्यावी लागलेली आहे। अमेरिका इराणचा शत्रू असताना इराण रिलायन्स सोबत करार करतोय। हे केवळ आणि केवळ 150 कोटी जनतेने, भारतीयांनी नरेंद्र मोदींच्या हातात देश दिल्यामुळे हे अतिशय गौरवाचं ठिकाण भारतीयांना प्राप्त झालेलं आहे। अशा वेळेला राहुल गांधी सारख्या विरोधी नेत्याला देश प्रथम हे शिकण्याची गरज आहे, हे लक्षात घे। कसलाही पुरावा नाही, कुणीतरी उठेल, काहीतरी काढेल आणि ते घेऊन तुम्ही माकडासारखे नाचाल। अरे आमचा पंतप्रधान नितळ पाण्यासारखा पोलादी पुरुष, असा हा विक्रमी पुरुष, एकदम समर्थ सगळ्या गोष्टींना तोंड देण्याला। त्याच्यामुळे कोणत्याही फाईल असू द्या, त्या फाईल मध्ये नरेंद्र मोदी कुठेही नसणार आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।